देशामध्ये आपल्यापेक्षा स्वस्त कांदा आहे त्या देशामध्ये, बरं का. म्हणजे ही जी आहे ही एक धुळफेक आहे, फसवणूक आहे. पण या संपूर्ण व्यवहारात आणि व्यापारात मोदी आणि शहांनी त्यांच्या गुजरातचा शेतकऱ्यांचा ठेकेदारांचा प्रचंड फायदा करून दिलेला आहे. ये गलत है, ये गलत है. खरगे साहब का हम बहुत आदर करते हैं, हमारे नेता है, लेकिन उनको गलत जानकारी मिली है उनके लोगों की तरफ से. नसीम खान मुंबई के कांग्रेस के नेता है, कद्दावर नेता है. हमारे उनके साथ बहुत ही अच्छे मधुर संबंध हैं. वो चुनाव लड़ना चाहते थे. हमारी उनकी बार बार उस बारे में बातचीत भी होती रही, उद्धव जी से होती रही, मेरे साथ होती रही और पार्टी के लोगों के साथ होती रही. हमने ये कभी नहीं कहा कि नसीम खान जी को टिकट उम्मीदवार मत बनाइए. ये कांग्रेस पार्टी का निर्णय है ना. कांग्रेस पार्टी के पास जितनी भी सीटें हैं वो कांग्रेस पार्टी ने उम्मीदवार चुने हैं. हमारा क्या संबंध है, चाहे मुंबई हो चाहे महाराष्ट्र हो. अभी भी अगर कांग्रेस को लगता है कि नसीम खान को वहाँ से उम्मीदवार बनाना है तो उनकी मर्जी है. महाविकास आघाड़ी का जो धर्म है उसका हम पालन करेंगे और नसीम खान को हम चुन कर लाएंगे. नहीं, ये उनके पार्टी का अंदरूनी मामला है, लेकिन हमारा कोई संबंध नहीं. हमारा उससे कोई संबंध नहीं. नसीम खान जी हो या वर्षा गायकवाड़ जी हो, ये निर्णय भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का है. अगर वो अभी भी उम्मीदवार वहाँ से बदलना चाहते हैं तो हम तैयार हैं. आपकी मर्जी. हमारी पार्टी पूरी ताकत से उस उम्मीदवार के पीछे खड़ी रहेंगी, चाहे नसीम खान जी हो चाहे वर्षा गायकवाड़ जी हो, और उस उम्मीदवार को हम चुन कर लाएंगे. कांग्रेस का घोषणा पत्र है, उसमें मुस्लिम लीग की छाप है, ऐसा मोदी जी ने आरोप किया. मोदी जी के आरोप होते हैं वो हवा में होते हैं. अगर मैं कहा कि बीजेपी का जो घोषणा पत्र है उसमें एमआईएम की छाप है तो क्या बोलेंगे? ओबीसी ने लिख दिया उनका घोषणा पत्र. ऐसा चलता है क्या? मोदी जी को समझना चाहिए वो देश के प्रधानमंत्री है 10 साल से, उस हिसाब से बात करें. पहिले 2 टप्प्याचे आता मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता अजूनही 2-3 टप्पे आहेत. आपण राज्यामध्ये फिरताय. आपण आधी 30-35 चा नारा आपला होता तो कायम आहे. अजूनही असं वाटतंय आपल्याला की काय त्यात बदल पडलाय? मी फार प्रॅक्टिकल बोलतो, व्यावहारिक बोलतोय. मी भारतीय जनता पक्षासारख्या लोकांचे 48 जिंकू, 45 प्लस, 30 आणि 35च्या मध्ये आम्ही 100% राहतो. 30 आणि 35 त्याच्यावर काही जागा काट्याची टक्कर झाला म्हणतो अशा पद्धतीच्या तिथे काही निकाल लागू शकतात. पण लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे भारतीय जनता पक्षाविषयी, मोदींविषयी खास करून. 2014 साली नरेंद्र मोदींच्या संदर्भात जे वातावरण होतं देशात की काहीतरी नवीन घडेल, त्याच प्रकारचं वातावरण देशामध्ये आज राहुल गांधीविषयी आहे. लोकांना राहुल गांधींचं नेतृत्व देशामध्ये हवं आहे आणि त्यांच्या सभांना देशभराची प्रचंड गर्दी होते. ते पाहता मी 2014 साली मोदींच्या बाबतीत जी हवा होती ती आज राहुल गांधींविषयी आहे. शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारेंनी गंभीर आरोप. कुणाचे? शिवसेनेचे प्रवक्ते. शिवसेना फडणवीस गट म्हणायचं. बरं. त्यांनी आरोप केला आहे की संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, हे उद्धव ठाकरेंना बाजूला करून. कोण राजू वाघमारे? हे कुठल्या पक्षात? मी आत्ता नाव ऐकतोय त्यांचं. कोणी उठतो आणि काही बघतोय आणि तुम्ही प्रश्न विचारून त्यांना महत्त्व देत आहे. शिवसेना माझा पक्ष आहे, उद्धव ठाकरे माझे नेते आहेत, बरं का. अशा प्रकारचे आरोप गेले 10 वर्षापासून तुम्ही वेगवेगळे करताय माझ्यावर. मी आहे तिथेच आहे. तुम्ही पक्ष बदललेत, जे ज्यांचं तुम्ही नाव घेताय ना. हां, कोणी? कोण आहे? अहो पण ते कोण आहेत? अहो कोण आहेत ते? मला माहित नाही. अहो तुम्ही कोणाचंही करताय, विचारताय कोणाविषयी नाव घेऊन. हे असे फडतूस धंदे मीडियाने तरी बंद करावेत, फडतूस लोकांवरती प्रश्न विचारण्याचे. मुख्यमंत्री कानाचं म्हणतात की 200 एकर जागा जी आहे लखनौमध्ये ती अटॅच केलेली आहे ईडीने आणि त्यासोबतच
असं कोण म्हणतंय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का म्हणते आणि 200 कोटींची प्रॉपर्टी कोणाची आहे हे देखील मला माहिती नाही. योग्य वेळेला सगळे पत्ते उघडेल. उघडा ना म्हणावं. ते पत्ते उघडण्याआधी तुमची वस्त्रहरण होणार आहे पूर्ण. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या नावाखाली जे लँड स्कॅम झालं आहे त्या सगळे भाजपचे लोक आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? 2000 कोटीचं लँड स्कॅम अयोध्येत मी स्वतः फैजाबादमधल्या जमिनींचं झालं आहे. जमिनी स्वस्तात घेतल्या आणि राम मंदिर ट्रस्टला या दामदुप्पट चौपट दसपट भावानं विकल्या.